नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू, मनदीपजी, इतर PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, मी पोस्टर बनवलं, सरिता सिस्टर ज्यांनी ग्रुप बनवला व्हॉट्सअपचा, डॉक्टर पटवर्धनांच्या पुढाकाराने जो आपण इकडे सगळं सुरू केलं, देशमुख सरांनी जागा आपल्याला वापरायला दिली, आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे बघायला आलेला आहात, यूट्यूबवर बघत आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज आपण करता करता सगळी प्राणायाम संपवली, आसनं संपवली, यम संपवले, नियम संपवले, प्रत्याहार संपवलं, सो कॉल्ड धारणा संपवली, आणि प्रत्याहारातला एक भाग आहे योग निद्रा, तो आपण आज बघणार आहोत. पुढच्या वेळेपासून आपण ध्यानाकडे वळणार आहोत, मेडिटेशन, आणि मग शेवटी समाधीचं काय आपण समजून घेणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत योग निद्रेकडे. योग निद्रा म्हणजे सायकिक स्लीप, म्हणजे तुम्ही झोपलेले असता पण जागे असता. आता ह्याचा अर्थ काय? शरीर, मन, बुद्धी, अहंकार असे वेगवेगळे जे पार्ट आहेत, त्यात सगळ्यात सोपं करायचं झालं तर शरीर आणि मन असे आपण दोन भाग वेगळे केले. आपल्या समजण्यासाठी दोनच भाग पकडले तर शरीर झोपलेलं असतं पण मन जागा असतं, ती योग निद्रा. निद्रा म्हणजे काय? शरीर पण झोपलंय, मन पण झोपलंय, जेव्हा तुम्ही जागे नाही आहात. इथे शरीर झोपलं असलं तरी मन जागं असतं. आता स्वप्नामध्ये मन वेगळ्या पद्धतीत जागं असतं, आणि जागेपणी जेव्हा तुम्ही झोपलेले नसता मनाने, तेव्हा तुम्हाला जाणीव शिल्लक असते की आत बाहेर काय चालू आहे, आत काय चालू आहे. पण शरीर झोपलेलं असतं म्हणजे वेगवेगळ्या पंचेंद्रियांकडून तुम्ही बाहेरची परसेप्शन घेत नसता किंवा ती खूप कमी केलेली असतात. आता शरीराच्या पंचेंद्रियांकडून जेव्हा तुम्ही बाहेरून घेत नाही काही, ती पंचेंद्रिय आत वळवलेली असतात, तेव्हा तो एक प्रत्याहाराचा भाग झाला, त्याच्यावर तुम्ही इंद्रिय निग्रह करता, म्हणून हा प्रत्याहाराचा एक प्रकार म्हटला जातो. जागेपणा आणि झोप ह्याची मधली अवस्था असंही याला म्हटलं जातं. धड तुम्ही जागे नसता, धड तुम्ही झोपलेले नसता, आणि जागा पूर्ण असताना तुम्हाला शरीराचं पण पूर्ण भान असतं. पण योग निद्रेमध्ये शरीराचं भान सुटलेलं असतं. तुम्हाला हात कुठे, पाय कुठे ह्याची जाणीव लोपलेली असते, पण तुम्ही पूर्ण निद्रित अवस्थेत झोपेत गेलेल्या नसता, त्याच्यामध्ये असता. म्हणून झोप आणि जागेपणा याच्या मधली अवस्था. आता न्यास म्हणून एक जुनं तांत्रिक प्रॅक्टिस आहे. त्या न्यासात तुम्ही एक तर बसलेले असता, आणि तुम्हाला ऋषी किंवा जे साक्षात्कारी असतात ते वेगवेगळ्या तुमच्या अंगाला स्पर्श करून वेगवेगळे मंत्र तिकडे ठेवतात, आणि तुमचं ध्यान तिकडे, तुमचं अटेन्शन त्या पार्टमध्ये एक इष्ट देवता ते एस्टॅब्लिश करतात. त्याला न्यास प्रॅक्टिस म्हणतात. ती बसून करायची असते. योग निद्रा आडवं झोपून करायची असते. प्रायमरी स्टेज शवासन, म्हणून आज आपण शवासन बघणार आहोत. आतापर्यंत आपण शवासन ठेवलं होतं कदाचित याच कारणासाठी. तर आपण पहिले समजून घेऊया 4 लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे कॉन्शियसनेसच्या 4 अवस्था ज्या आपल्या योगिक सिस्टीम मध्ये दिलेल्या आहेत त्या आपण बघूया. पहिली आहे जागृत, म्हणजेच अवेक. आपण सगळे जागे आहोत, आता सगळे जागृत अवस्थेत आहेत असं आपण समजूया. शिक्षक कधी कधी विद्यार्थ्यांना विचारतात, अरे काय रे झोपलाय का, मग खडू पण फेकून मारतात. ते कदाचित योग निद्रेत असावे. दुसरं आहे स्वप्न. स्वप्न म्हणजे ड्रीमिंग. आता जागृत अवस्थेत बरेच जण हे अन्नमय कोशाशीच निगडीत असतात. आपले जे पंचकोश आहेत योगिक सिस्टीम मध्ये, अन्नमय कोश म्हणजे फिजिकल बॉडी, मनोमय कोश म्हणजे मन, तिसरं प्राणमय कोश एनर्जी बॉडी, जे आपण पंचप्राण बघितलेले होते, प्राण, अपान, उडान, व्यान, समान, ते प्राणमय कोश. हे 3 फिजिकल एरियामध्ये बाउंड्रीमध्ये मोजले जातात. म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब अन्नमय कोश, जो प्रकाश दिसतो
तो मनोमय कोश, आणि जी इलेक्ट्रिसिटी पोचते तो प्राणमय कोश. अशा याच्यात चौथा जो कोश आहे तो विज्ञानमय कोश, जो बाउंड्री वरती आहे फिजिकल आणि नॉन फिजिकलच्या मध्ये. हा विज्ञानमय कोश बाउंड्री ब्रिज म्हटला जातो. आणि पाचवा जो कोश आहे पंचकोशातला त्याला म्हणतात आनंदमय कोश किंवा ब्लिस बॉडी. आता जे जागृत अवस्था असते तिथे आपण अन्नमय कोशाशी निगडीत असतो. आपण बऱ्याच वेळेला स्वतःला अन्नमय कोशच समजायला लागतो. मी म्हणजे शरीर, शरीर गेलं म्हणजे मी संपलो. यू आर जस्ट आयडेंटिफाईंग युअर सेल्फ विथ द बॉडी. हे बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्या दुःखांचं कारण होतं. ह्यालाच योगिक भाषेत अविद्या म्हणतात, इग्नोरन्स, ज्यामुळे सगळ्याचा नाश होतो. तर ही जागृत अवस्था जी आहे त्याच्यात तुम्ही हा अवेअरनेस ठेवणं गरजेचं आहे की मी म्हणजे शरीर नाहीये, हे शरीराचा मी अनुभव घेतोय. जे आपण जाणीवपूर्वक श्वसनात होतं की वी आर ऑल स्पिरिच्युअल बीइंग्स विथ ह्युमन एक्सपिरियन्स. आपण या शरीराचा अनुभव घेतो. या शरीराशिवाय आपण खूप जास्त काळ असतो, शरीर फार थोडा काळ आपल्याला मिळालेला आहे. दुसरं आहे ड्रीमिंग स्टेट, स्वप्न. स्वप्न म्हणजे मनोमय आणि प्राणमय कोशात वरती खालती होत असतं. तेव्हा तुम्हाला अन्नमय कोशाचं भान गेलेलं असतं, कारण तुम्ही झोपलेले असता, स्वप्न पडलेलं असतं. म्हणजे तुम्ही शरीराला विसरलेले असता. तुम्हाला हात पाय आहे, डोकं आहे, ह्याचं तुम्हाला भान राहिलेलं नसतं. तुम्ही मनोमय कोशात तुमच्या मन चक्रात की काल काय घडलं, उद्या काय घडणार, या विचारात तुमची स्वप्न चालू आहे. किंवा तुम्हाला एखादी गोष्ट नकोय, ती घडायला नकोय, आणि स्वप्नात नेमके त्याच गोष्टी येतात की अरे तसं घडतंय की काय. पण ते मनोमय कोश आणि प्राणमय कोश म्हणजे एनर्जी बॉडी, जे दुसरा आणि तिसरा कोश आहे, त्याच्यात बऱ्याच वेळेला तुम्ही गुंतलेले असता. स्वप्न ड्रीमिंग स्टेटमध्ये, स्वप्न स्टेटमध्ये तुम्ही स्वतःला मनोमय आणि प्राणमय कोशाशी आयडेंटिफाय करत असता. तेव्हा देखील तुमची अटॅचमेंट सुटलेली नसते. तुम्ही स्वतःला मन किंवा प्राणमय एनर्जी बॉडी म्हणून समजून असता. तुम्ही याच्यापेक्षा वेगळे आहेत हे तुम्ही समजत नसता. काही जण ह्याच्या वरती जातात स्वप्नामध्ये, आणि त्या स्वप्नात ते विज्ञानमय कोशात पोचतात. विज्ञानमय कोश म्हणजे ज्ञानाचा भांडार, विज्ञानच आहे, सगळीकडचं नॉलेज तुमच्याकडे येऊन जातं. हे कधी कधी स्वप्न स्टेटमध्ये लोक पोचतात. मग ते म्हणतात देव माझ्या स्वप्नात आला, किंवा मला विजन झाली, मला साक्षात्कार झाला. आपले महान गणिती रामानुजन म्हणायचे, देवी माझ्या स्वप्नात येते आणि मला सांगते गणित कशी करायची. कसं झालं हे मला माहिती नाही, पण ते मला दिसलं. आता हे जे आहे ते नक्कीच विज्ञानमय कोशाला टच करत असणार त्यांच्या स्वप्न अवस्थेत. आता हे विज्ञानमय कोशात जेव्हा जातात, म्हणजे इवन अरविंद घोष होते, ज्यांनी इंटिग्रेटेड योगा स्थापन केलं पॉंडिचेरीमध्ये. ते जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांना स्वप्नात विज्ञानमय कोशात जाऊन काही साक्षात्कार झाले की खालती जा, तिकडे हे करा, ते करा. म्हणजे जे पुढचे गायडन्स असतात ते बऱ्याच वेळेला या स्वप्नात विज्ञानमय कोशातून मिळतात. तिसरी जी स्टेज आहे जागृत कॉन्शियसनेसची, त्याला सुसुप्ती असं म्हणतात. सुसुप्ती म्हणजे डीप स्लीप. त्या डीप स्लीप मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला शरीराचं भान नसतं, मनाचं भान नसतं, एनर्जीचं भान नसतं. आपण त्याच्या पलीकडे गेलेलो असतो आनंदमय कोशात. जो आनंदमय कोश आहे त्याच्यात आपण विहरत असतो. त्यामुळे एक प्रकारचा सुखद अनुभव, आनंदाचा आपण अनुभव घेत असतो. दुर्दैवाने आपण डीप स्लीप मध्ये असताना, म्हणजे सुसुप्तीमध्ये असताना आपण जागे नसतो. त्यामुळे तो आनंदाचा अनुभव काय आहे हा आपण घ्यायला जागे नसतो, त्यामुळे आपल्याला कळत नाही. त्यामुळे योगानंद परमहंसांचे व्हिडिओ तुम्ही बघितले, त्याच्यात ते म्हणतात की जेव्हा आपण झोपलेलो असतो वी आर लाईक गॉड्स. गॉड्स म्हणजे जे आनंदमय कोशात असतात त्या प्रकारे आपण असतो. म्हणजे तुम्ही आनंदमय कोशात एक प्रकारचे देवत्व येतं. आणि चौथी स्टेज जी आहे त्याला तुरीय स्टेज म्हणतात. तुरीय स्टेज ही पंचकोशाच्या पलीकडची स्टेज आहे. तिथे तुम्ही आणि परमात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा एक झालेला असतो, एकत्व आलेलं असतं. त्याच्यात सेपरेट काही झालेलं नसतं. समाधी जी स्टेट म्हणतात
ती तुरीय सारखीच आहे, पण तुरीय स्टेट या जागृत अवस्थेतल्या स्टेटमध्ये पकडली जाते, सुपर कॉन्शियस स्टेट आपण ज्याला म्हणतो. आणि काही जण तुरीयातीत म्हणजे तुरीयाच्या पलीकडे तुरीयातीत स्टेट म्हणून पकडतात. त्याच्यात तुमची जी जाणीवपूर्वकता असते ती सतत टिकलेली असते. 24 तासातला प्रत्येक क्षण तुम्ही जाणीवपूर्वकतेने जगत असता, त्याला तुरीयातीत स्टेट म्हणतात. तुरीय स्टेट ही काही जणांची जेव्हा समाधी लागते, जसं तुकारामांच्या शिष्या बहिणाई त्या 3 दिवस तुरीय स्टेट मध्ये होत्या, त्यांना कसलंही भान नव्हतं. वाल्मिकी ऋषी कितीतरी वर्ष तुरीय स्टेट मध्ये होते, जेव्हा ते समाधी अवस्थेत होते. वारुळ झालं मुंग्यांचं. सद्गुरूंचं आपण ऐकलं तर ते 13 दिवस तुरीय स्टेट मध्ये होते, त्यांना कसलंही भान नाही, संडास बाथरूम नाही, काय नाही, एका जागी फक्त बसलेले. बरेच जण 8 तास 10 तास 12 तास तुरीय स्टेट मध्ये असतात. काही तुम्ही बघितले असतील, साक्षात्कारी ऐकलं असेल, वाचलं असेल, तर त्या तुरीय स्टेट मध्ये त्यांना कसलंही भान नसतं, ते पुतळ्यासारखे असतात आणि मग ते जागृत अवस्थेत येतात. पण तुरीयातीत स्टेट जी आहे त्याच्यात तुम्ही बाहेरच येत नाही. यू आर कंटिन्युअसली अवेअर ऑफ द अवेअरनेस, म्हणजे जाणीवपूर्वकतेची कंटिन्युअस जाणीव असणं. आपण जेव्हा जाणीवपूर्वकतेची गोष्ट करतो, या क्षणात आपण आता एक प्रकारचा अनुभव घेतोय, हे ऐकण्याचा, बघण्याचा. या आकाशगंगा आहेत विश्वामध्ये, लाखो कोट्यावधी. त्या आकाशगंगेतली सूर्यमालिका, त्या सूर्यमालिकेतली पृथ्वी, त्यातलं आशिया खंड, त्यातला भारत, त्यातला महाराष्ट्र, त्यातलं कल्याण, त्यातलं ज्ञानेश्वर मंदिर, ही एक प्रकारची जाणीव झाली जी आपण या क्षणापुरती घेतली. आणि 10 मिनिटांनंतर ही जाणीव आपली उडून गेलेली असेल, आपण आपल्या कामात लागलेलं असू, मग नंतर परत आपल्याकडे ती जाणीव येईल. पण जेव्हा 24 तास कंटिन्युअस तुमच्या ती जाणीव असते, तेव्हा ती तुरीयातीत स्टेट म्हटली जाते. महाभारतात या योग निद्रेबद्दल काय म्हटलंय की प्रत्येक युगाच्या शेवटी समुद्राच्या तळाशी लोटस लेवल्ड विष्णू जे आहे ते योग निद्रेमध्ये, डीप मेडिटेशन मध्ये असतात, असं त्यांना वर्णन केलेलं आहे. मुंडक उपनिषदात देखील या वेगवेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. आदिशंकरांनी योग निद्रेबद्दल सांगितलंय की तुम्हाला बाहेरचं परसेप्शन नसतं, म्हणजे तुम्हाला दिसत नसतं, ऐकू येत नसतो, स्पर्श नसतो, आणि तुमचं मन शांत व्हायला लागतं, तुमचा अहंकार गळून जायला लागतो. तुम्ही जेव्हा योग निद्रेमध्ये येता तेव्हा तुम्ही फुल्ली कॉन्शियस असतात, तुमच्या मनातले डाऊट जे असतात ते गेलेले असतात. कुत्र्याला पण आवडलेली दिसते आपलं आजचं टॉपिक. त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, म्हणून आपण त्याचा अनुमान काढूया. 7व्या शतकात विज्ञान भैरव याच्यात 112 प्रकारचे त्यांनी ध्यान दाखवलेले होते विज्ञान भैरव मध्ये. आणि त्यातलं जे त्यांनी सांगितलंय की तुम्ही जेव्हा योग निद्रेमध्ये येता, त्या योग निद्रेमध्ये ती जी स्टेट आहे म्हणजे जागेपणी आणि झोप याच्या मधली त्या अवस्थेत तुम्ही पोचलात की तिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात करा. धारणा धरा, जे ध्यान धरायची सुरुवात आहे, धारणा, ध्यान, समाधी, तर झोप आणि जागेपणा ह्याच्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट सुरुवात केलं, धारणा धरायला सुरुवात केली की तुम्ही तुमची जी सुप्रीम गॉडेस आहे, जी देवता आहे, ती तुम्हाला प्रगट होईल आणि दर्शन देईल. घेरण संहितेमध्ये योग निद्रेची तयारी त्यांनी मृतासन म्हणून सांगितलंय. तेव्हा शवासन शब्द वापरलेला नव्हता घेरण संहितेमध्ये. मृतासन म्हणजे मेलेल्यासारखं पडून राहायचं. दुसरं हठयोग प्रदीपिकामध्ये त्यांनी वेगळं काय सांगितलंय की खेचरी मुद्रा, म्हणजे जीभ मागे घशाच्या इथे न्यायची, त्याला खेचरी मुद्रा. त्या खेचरी मुद्रेमध्ये तुम्ही राहा जोपर्यंत तुम्ही योग निद्रेच्या अवस्थेला पोचत नाही तिथपर्यंत, तेव्हा तुम्ही मृत्यूच्या पलीकडे पोचता, असं हठयोग प्रदीपिका सांगते. हठरत्नावलीमध्ये
17व्या शतकात जी हठरत्नावली लिहिली गेली त्याच्यात ते म्हणतात योग निद्रासन. आता योग निद्रासन आणि योग निद्रा हे थोडं भिन्न आहे. माझ्या मते आपण त्या लेवलला काही पोचलेलो नाही आहोत की ज्याच्यात आपण योग निद्रासन पहिले सहजपणे करू शकू आणि त्याच्यात योग निद्रा येणं तर फारच कठीण. लाईट ऑन योगा जे BKY अय्यंगारांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांचे स्वतः आसनं केल्याचे फोटो आहेत. त्याच्यात योग निद्रासनाचा फोटो आहे. तो कसं आहे, तुम्ही बसता एक पाय इकडून आणि दुसरा पाय इकडून, तर दोन्ही पाय तुमच्या मानेच्या बाजूनी तुम्ही वरती केले म्हणजे तुम्ही कसे बसलात समजून घ्या. ते आपल्यापैकी कोणाला जमेल आता तरी मला वाटत नाहीये. आणि त्या अवस्थेत तुम्ही योग निद्रेत जायचं. आता आधीच आसन कठीण आणि त्यातून योग निद्रा म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. पण हे कोणी म्हटलंय हठरत्नावलीमध्ये स्वामी राम त्यांनी वर्णन करताना या योग निद्रेला वेगळं नाव दिलंय. त्यांनी म्हटलंय शवयात्रा. त्याच्यात 61 पॉइंट असतात बॉडी मधले, त्याच्यावरून तुमचा कॉन्शियसनेस ते रोटेट करतात जाणीवपूर्वकतेने या ठिकाणाहून त्या ठिकाणी शरीरभर तुमचं मन फिरवत असतात. नंतर एक शीतलीकरणा म्हणून आहे, म्हणजे त्याच्यात तुम्ही एकदम डीपली सगळे स्नायू जे असतात ते रिलॅक्स करायचे. श्वास सोडायचा, घ्यायचा, सोडायचा आणि एक्सलेशन इमॅजिनिंग डिफरंट बॉडी पार्ट्स, म्हणजे प्रत्येक शरीराच्या वेगवेगळ्या भागात उच्छ्वास सोडत जायचं. उच्छ्वास सोडत म्हणजे उच्छ्वास सोडत असताना जो आपण रेचक म्हणतो, तो रेचक सोडत असताना वेगवेगळ्या शरीराच्या अंगांकडे आपण मन केंद्रित करायचं असतं. त्याच्यात ते पहिले म्हणतात डाव्या कुशीवर झोपा, श्वास कंट्रोल करा, उजव्या कुशीवर झोपा, श्वास कंट्रोल करा आणि मग सरळ झोपा शवासनामध्ये. आणि मग तिसरं थर्ड आय चक्र जे आहे, आज्ञा चक्र, नंतर विशुद्धी चक्र आणि अनाहत चक्र, इकडे तुम्ही तुमचं मन केंद्रित करा आणि या प्रकारे शीतलीकरण करा. रिचर्ड मिलर म्हणून जो अमेरिकेतला होता, त्यांनी 2010 साली कॉम्प्लिमेंटरी अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये या प्रकारे हे योग निद्रा वापरली आणि अमेरिकन आर्मीने ते मंजूर केलं. एस्पेशली क्रॉनिक पेन, दीर्घकाळ ज्या वेदना असतात त्या कमी करायला ह्यांनी मदत होते. आणि जे इराकमधून अमेरिकी सैनिक आलेले होते, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर, तिथून जे मनावर त्यांचे आघात झालेले होते, त्याच्या उपचारासाठी योग निद्रा सक्सेसफुली वापरली गेली. आता आपण येऊया शवासनाकडे. मग शिवानंद सरस्वतींचे शिष्य सत्यानंद सरस्वती ज्यांनी 1960 साली योग निद्रा ऑफिशियली फॉर्म्युलेट केली की कशा प्रकारे तुम्ही ती करू शकता. त्याची व्हेरिएशन आपण ऑलरेडी स्वामी रामांची बघितली. नंतर हठयोग प्रदीपिकामध्ये खेचरी मुद्रा त्याच्यात त्यांनी ऍड केलेली होती. आता शवासन पहिले आपण बघितलं आणि नंतर आपण शिवानंद सरस्वतीचं योग निद्रेचं बघूया. पहिले आपण थेअरी समजून घेऊया, मग प्रॅक्टिकल करूया, म्हणजे सोपं होईल. हे एकदम छोटं आहे, सिंपल आहे, त्यामुळे आज काही फार मोठे टॉपिक्स नाहीये. तर शवासनात पहिले तुम्ही शवासारखे झोपा. आता शवासन हे फक्त शरीराचं नाहीये, मनाचं पण आहे. त्यामुळे मन पण शवासारखं ठेवा आणि शरीर पण शवासारखं ठेवा. मन शवाला नसतंच, म्हणजे मन मेलेलं आहे, शरीर मेलेलं आहे, तर तुम्ही कसे पडाल. आता याच्यात BKY अय्यंगार सांगतात की पाय जवळ ठेवा, टाचा आणि दोन दूर करा. तर काही ठिकाणी त्यांनी दिलंय 45 डिग्रीज अँगल ठेवा, 45 डिग्री दोन पायामध्ये आणि हात आणि शरीरामध्ये. फक्त शवासन करताना लक्षात काय घ्यायचंय की आपले अंग एकमेकांना चिकटायला नको. दोन पाय पूर्ण चिकटवू नका, हात शरीराला लावू नका, म्हणजे स्पर्श ज्ञानाची जाणीव जरा कमीत कमी राहते. अशा याच्यात पाम्स वरती ठेवायचे, खालती नाही, वरती ओपन ठेवायचे एअरला. नंतर डोळे बंद करायचे. तर ज्यांच्याकडे रुमाल असेल किंवा काही असेल त्यांनी डोळ्यावर काहीतरी ठेवा, म्हणजे बाहेरचा प्रकाश कमीत कमी येईल. BKY सांगतात की काळ्या रंगाचा कपडा 4 वेळा फोल्ड करा आणि ठेवा, म्हणजे प्रकाशात कमीत कमी येईल. नंतर रिलॅक्स होताना, रिलॅक्सेशनचं टेक्निक करताना पहिले आपला जो खालचा कपडा आहे तो रिलॅक्स करा, डोळे, चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स करा, खांदे रिलॅक्स करा आणि असं करता करता होल बॉडी पूर्णपणे रिलॅक्स करा. पॅसिव्हली कुठलं पकडू नका, म्हणजे हे शरीर जर तुम्ही सोडलंय
तर त्या शरीरात तुम्ही ऍक्टिव्हली कुठलाही मसल धरलेला नाहीये ही जाणीव ठेवा की यू आर अवे फ्रॉम युअर बॉडी, म्हणजे पूर्ण बॉडी रिलॅक्स होईल. आता श्वासाकडे कसं लक्ष द्यायचंय, तर पहिले BKY सांगतात की तुम्ही डीप ब्रीदिंग करा, खोल श्वास घ्यायला सुरुवात करा आणि खोल श्वास घेऊन तुम्ही श्वासावर लक्ष आणलं पूर्ण की मग हळुवारपणे श्वास सोडा, हळुवारपणे घ्या, पूर्णपणे फाईन ब्रीदिंग करा. हे आपण शवासन बघतोय, अजून योग निद्रेकडे आलेलो नाही आहोत. तर फाईन ब्रीदिंग करत असताना जर तुमचं मन इकडे तिकडे चंचल होत असेल तर बहिर्कुंभक धरा. बहिर्कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडून रोखून ठेवा आणि मग परत हळुवार श्वास घ्या आणि सोडा, म्हणजे मन तुमचं स्थिर व्हायला मदत होईल. आणि हे श्वास बाहेर सोडत असताना नाकातून गरम हवा बाहेर पडते ह्याची जाणीव गेली पाहिजे, इथपर्यंत फाईन ब्रीदिंग करा. नॉर्मल श्वास घेतो त्याच्यापेक्षा स्लो सोडा की ती गरम हवा जाणवली नाही पाहिजे. मग हे शवासन असताना आता शेवटचा शवासनातला भाग, पहिलं कुठली पोश्चर झाला की स्टिलनेस म्हणजे हालचाल नाही, स्टॅच्यू सारखं. पण स्टॅच्यू म्हणताना तुम्ही कुठले मसल धरलेले नाहीये, ते सगळे शिथिल सोडलेले आहेत. या प्रकारे स्टिलनेस आला पाहिजे, स्तब्धता आली पाहिजे. मग श्वसनाकडे लक्ष द्यायचंय. श्वसनाकडे लक्ष झाला की अवेअरनेस तुमचं कुठे राहिलं पाहिजे, म्हणजे जाणीवपूर्वकता कुठे राहिली पाहिजे की तुम्ही रिलॅक्स आहात, तुम्ही कुठे ताणून नाही धरलेलं, स्ट्रेस नाही बॉडीमध्ये राहिला पाहिजे, हा अवेअरनेस झाला पाहिजे. एक प्रकारचं स्वतःला साक्षीदार म्हणून, विटनेस म्हणून समजा की तुम्ही शरीरापासून दूर झालेला आहे आणि हे तुमचं मरून पडलेलं शरीर आहे, ज्याला ते मृतासन असं म्हणतात. शवासन म्हणजे मेल्यानंतर शव झालं तर शवासन म्हणतात. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एनर्जी फ्लोची अनुभूती घ्या. जी ऊर्जा आहे ती डोक्यापासून हिल पर्यंत, वरून खालपर्यंत एनर्जी येते, त्याचं तुम्ही फील घेऊ शकता. आणि एक प्रकारे तुमची भावना होते की तुमची बॉडी स्ट्रेच झाली आहे, इलॉंगेट झाली, लांब झालेली आहे, शरीर उंची वाढलेली आहे, ह्याची तुम्हाला जाणीव होते. आता मन जे आहे ते सगळ्या इंद्रियांचा मालक आहे. इंद्रियांचा मालक आहे मन, मनाचा मालक आहे प्राण, म्हणजे जो तुम्ही प्राणवायू घेताय सोडताय. जेव्हा मन आणि प्राण हे दोन्ही ऍब्झॉर्ब होतात किंवा त्याच्यात तुम्ही पलीकडे जाता, तेव्हा एक प्रकारे तुम्ही आनंदमय कोशात पोचता, तुम्ही आनंदाची अनुभूती घेता. हे झालं शवासनाचा भाग. पहिले पोश्चर, डोळे, रिलॅक्स, श्वास, अवेअरनेस, फिलिंग काय घेताय तुम्ही ते. आता शिवानंद सरस्वतींचे शिष्य सत्यानंदांनी 1960च्या आसपास सांगितलं. सत्यानंद 98 साली गेले, 1998, त्यामुळे आता नाही येत ते. तर त्यांनी 9 त्याचे पाठ केलेले आहेत योग निद्रेचे, जे ऑफिशियली आज मानले जातात. हे 9 पार्ट कुठले, तर पहिले प्रिलिमिनरी ऍडजस्टमेंट ऑफ द फिजिकल बॉडी, शरीराची प्रिलिमिनरी ऍडजस्टमेंट, प्रिलिमिनरी रिलॅक्सेशन ऑफ द फिजिकल बॉडी आणि प्रिलिमिनरी रिलॅक्सेशन ऑफ द माइंड. थोडक्यात सांगायचं झालं तर शरीर ऍडजस्ट करा, पोश्चर रिलॅक्स करा, मन रिलॅक्स करा, म्हणजे पहिले 3 पॉइंट हे दुसरं तिसरं काही नाहीये तर शवासन आहे, जे आपण आता बघितलं. शवासनात 3 गोष्टी केल्या, शरीर ऍडजस्ट केलं, रिलॅक्स केलं, मन रिलॅक्स केलं. चौथा पॉइंट आहे जे या सत्यानंदांनी योग निद्रेमध्ये घातलेला आहे. चौथा पॉइंट आणि 8वा पॉइंट सेम आहे, त्याला म्हणतात संकल्प. तुमचं उद्दिष्ट, तुमचं गोल तुमच्या पुढे आणा आणि ते गोल शॉर्ट क्लिअर स्टेटमेंट, स्पष्ट शब्दात, पॉझिटिव्ह, सकारात्मक अशा प्रकारे उद्दिष्ट, संकल्प तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि तो संकल्प तुम्ही एकदम क्लिअर, निर्धाराने, फुल डिटर्मिनेशन, कन्व्हिक्शन, म्हणजे त्याच्यावर ठामपणे तो संकल्प मनातल्या मनात तुम्ही आत्मविश्वासाने म्हणा आणि त्यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंडवर त्याचा हळूहळू इफेक्ट होतो आणि तुमची पर्सनॅलिटी हळूहळू बदलायला मदत होते. हा संकल्प कुठला ठेवू शकता, तुमची उत्तम आरोग्य ठेवण्याचा, सतत पॉझिटिव्ह राहण्याचा, एकदम ऍक्टिव्ह राहण्याचा, मलूल न राहण्याचा, तुमच्या कामामध्ये यश मिळवण्याचा, जास्त जाणीवपूर्वकतेचा आणि योगा मला रोज करायला जमलं पाहिजे, योग साधना, अशा प्रकारे कुठलाही संकल्प तुम्ही धरू शकता, असं सत्यानंदांनी सांगितलेले.
तर हा संकल्प तुम्ही क्लिअर, शॉर्ट, पॉझिटिव्ह ठेवा. पहिलं 3 शवासन, बॉडी ऍडजस्टमेंट, बॉडी रिलॅक्सेशन, मन रिलॅक्सेशन, मन रिलॅक्स करा. मग संकल्प धरा, छोटा ठेवा म्हणजे पॉझिटिव्ह राहायचंय, किंवा सकारात्मक पॉझिटिव्ह म्हणजे तब्येत आपली निरोगी ठेवायची आहे, रोज आपल्याला योग करायला जमला पाहिजे आणि ऍक्टिव्ह राहायचंय, जास्त जाणीवपूर्वकता आली पाहिजे, दिवसातले जाणीवपूर्वकतेचे क्षण वाढवायचे. हा संकल्प एकदम चांगला, कारण का सगळ्यात जास्त जाणीवपूर्वक येते तेव्हा तुम्ही तुरीयातीत स्टेटला पोहोचलाय. त्यामुळे पर्सनली आज आपल्याला खूप जाणीवपूर्वकतेने प्रत्येक क्षण जगायचा आहे. असा संकल्प सबकॉन्शियस माइंडला मिळाला की ऑटोमॅटिक तुम्ही सगळ्याच गोष्टींमध्ये सुधारणा करू शकता. मग 5वा पॉइंट आहे रोटेशन ऑफ अवेअरनेस, म्हणजे आपली जाणीवपूर्वकता पूर्ण शरीरभर फिरवायची. आणि ती फिरवताना कुठून सुरुवात करायची? उजव्या साईडच्या अंगठ्यातून हाताच्या, आणि मग अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, असं करत 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 पायाच्या शेवटच्या छोट्या बोटापर्यंत, उजव्या पायाच्या. मग डाव्या हाताचा अंगठा इथपासून जाणीवपूर्वक जाऊन डाव्या पायाच्या शेवटच्या बोटापर्यंत. मग मागून सुरुवात करायची, टाचेपासून डोक्याच्या मागच्या भागापर्यंत. मग पुढून सुरुवात करायची, कपाळापासून पायापर्यंत. तिथे तुमची जाणीव, रोटेशन ऑफ अवेअरनेस तुम्ही पूर्ण फिरवलं. त्याला सिक्वेन्शियल म्हणतात, जे 61 पॉइंट स्वामी रामांनी सांगितलेले होते, शरीरभर तुमचा अवेअरनेस फिरवायचा, त्या टाईपचं. नंतर व्हिज्युअलायझेशन. आता 2 डोळ्यांच्या मध्ये, भुवयांच्या मध्ये जे चिद आकाश म्हणतात, ब्लॅक स्पेस, डोळे मिटल्यावर जे तुम्हाला काळा अंधार दिसतो, चिद आकाश, तिथे तुम्ही गोष्टी कल्पना करायच्या आहेत, इमॅजिन करायच्या आहेत. कुठल्या स्टोरीज, ऑब्जेक्ट किंवा सिच्युएशन, कुठल्या परिस्थितीत. टॉप बॉडी बिल्डर ली हेनी म्हणून आहे आता, जे पूर्वी 8 वेळा मिस्टर ऑलिम्पिया, जगातली सगळ्यात मोठी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जिंकले, किंवा इव्हन आर्नॉल्डनी देखील या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ते रात्री झोपायच्या आधी, सकाळी उठायच्या आधी ली हेनी म्हणतात की मी व्हिज्युअलाइज करायचो की मी स्टेजवर आहे, कॉम्पिटिशन करतोय, माझ्या बाजूला सगळे खेळाडू आहेत, मी तो वास घेतोय, मी पोजिंग करतोय, आणि नंतर मला पहिलं बक्षीस मिळालंय, मी स्टेजवर ते पहिलं बक्षीस घेतोय, आणि ते घेत असल्याची भावना मला पूर्ण उचंबळून येते. कसं असतं, जेव्हा तुम्ही तुरीय स्टेजमध्ये असता तेव्हा तुम्हाला भूतकाळ, भविष्यकाळ नसतो, फक्त वर्तमान काळ असतो. जे टॉप लेवलचे योगी असतात ते फक्त प्रेझेंट मध्ये असतात, पास्ट फ्युचर नसतं. त्यामुळे तुम्ही भविष्यकाळात घडणारी गोष्ट वर्तमान काळात घडते असं सतत जेव्हा इमॅजिन, कल्पना करायला लागतात, तेव्हा कल्पनेतली गोष्ट प्रत्यक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि तो आतापर्यंत 8 वेळा जिंकलेला पहिला आहे की जो जिंकल्यानंतर रिटायर झालाय, हारून रिटायर झालेला नाहीये, जो अजूनही आहे आता बॉडी बिल्डर. तर हे जे व्हिज्युअलायझेशन आहे ते आर्नॉल्डनी पण सांगितलं की मी ते व्हिज्युअलाइज करायचो. मोठमोठे जे नेते होऊन गेले की जे दृष्टी बघायचे ते दिवसा रात्री झोपायच्या आधी, झोपल्यानंतर सतत ते विचार असल्यामुळे एक प्रकारे कळत न कळतपणे ते योग निद्रेत हे संकल्प धरायचे, कारण त्यांच्या रक्तातच ते संकल्प होते. मग सबकॉन्शियस माइंड मध्ये येऊन त्यांची पर्सनॅलिटी बदलणं सहज साध्य झालं. आता हे व्हिज्युअलायझेशन मध्ये तुमचा जो उद्दिष्ट आहे, संकल्प आहे, तो तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की आपल्याला काय बनायचंय, काय पाहिजे, कसं जाणीवपूर्वकपणे जगायचंय, किंवा कसं निरोगी आपल्याला बनायचंय, आपली तब्येत कशी चांगली करायची. हे झाल्यानंतर रिफ्लेक्शन, सिम्बॉल अवेअरनेस. मग आपण ज्या गोष्टी केल्या त्याच्याबद्दल परत एकदा उजळणी करायची आहे. आतापर्यंत ज्या पहिल्या स्टेजेस झाल्या, मग 8व्यांदा परत एकदा संकल्पाची उजळणी करायची, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण पॉझिटिव्हिटीने. आणि नंतर हळूहळू आपल्याला अवेअरनेस मध्ये यायचंय. अवेअरनेस मध्ये येताना त्यांनी सिंपल सांगितलंय, पहिले आवाज वगैरे सगळे इंद्रिय जागृत करा, नंतर हळूहळू शरीराचे काही हालचाल करायला सुरुवात करा, पायाची बोटं, हाताची बोटं, मग स्ट्रेच द्या बॉडीला, आणि मग एका कुशीवर वळून उठून बसा. आता या योग निद्रेच्या सिस्टीमचे फायदे काय, किंवा योग निद्रा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता. या योग निद्रेत त्यांनी सिंपल काय सांगितलंय की पहिले शवासनात जा, शवासनानंतर तुमचं मन पूर्ण शरीरभर फिरवा, आणि पूर्ण शरीरभर फिरवून झाल्यावर त्याच्यात एक पार्ट येतो, तुम्ही श्वसनावरती पण लक्ष द्यायचं असतं.
नंतर चित आकाशमध्ये तुम्ही इमॅजिन कल्पना करा, तिथे व्हिज्युअलाइज करा, परत संकल्प एकदा दृढ करा आणि मग जागे व्हा. या सिस्टीम मध्ये आणि इतर लोकांनी जी योग निद्रा सांगितलेली आहे त्याच्यात त्यांचा प्रायमरी उद्देश काय असतो? तुम्ही नुसतं शवासन करायला गेलात तर तुमचं मन स्थिर करणं हे खूप कठीण असतं. म्हणून अय्यंगार म्हणतात की तुम्ही बहिर्कुंभक धरा, श्वास बाहेर रोखून धरा, मन स्थिर होईल. मग अशा याच्यात योग निद्रा काय सांगते की या सिस्टीम मध्ये तुम्ही मनाला गाईड करताय आणि मनाला ठराविक रस्त्यावरून नेत असताना तुमचं मन तिथे हळूहळू हळूहळू त्या गायडन्सच्या खाली चाललेलं आहे आणि त्या ह्याच्यात तुम्हाला शरीराचा विसर पडलेला आहे. म्हणजे तुम्ही अन्नमय कोशाच्या पलीकडे गेलेला आहात. मनोमय कोशामध्ये काल काय घडलंय, उद्या काय घडलंय, परवा काय घडणार किंवा आज काय करायचंय ह्याचाही तुम्हाला विसर पडलाय. कारण का इनडायरेक्टली तुम्ही हिप्नोगॉगिक स्टेट मध्ये आलात. म्हणजे कोणी तुम्हाला गाईड करतंय आणि त्यानुसार तुम्ही विचार करत चाललेला आहात. सो इनडायरेक्टली तुमच्या मनाला देखील विश्रांती मिळते. जेव्हा तुमची बॉडी रिलॅक्स झाली, जेव्हा मन रिलॅक्स झालं, अशा प्रकारे 10 विचार करण्यापेक्षा एकच विचाराची सुसूत्रता तुम्ही पुढे नेताय, तेव्हा तुमची सिम्पथेटिक सिस्टीम स्ट्रेस फ्री होते. तुम्हाला स्ट्रेस कमी होतो, टेन्शन कमी होतं, माइंड रिलॅक्स होऊन जातं, कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते. तुमच्या मनातले जे बॅकग्राऊंड कचरा असतो, सगळ्या नको नको त्या गोष्टींचा राग लोभ ते सगळे तुमचे निघून गेलेले असतात. तुमची क्रिएटिव्हिटी ती जागृत होते, तुमची स्मरणशक्ती सुधारते, तुम्ही शिकण्यासाठी पटापट करू शकता आणि तुमचे मानसिक शारीरिक आजार देखील कमी व्हायला मदत होतात. ज्या पद्धतीने तुम्ही मनातले असंख्य विचार एका विचारावर आणता, तेव्हा त्या एका विचारातून तुम्ही धारणा, ध्यान आणि तुरिया स्टेटवर जाणं सोपं होऊन जातं. हा याचे फायदे झाले. तर आता आपण सुरू करूया शवासनाला. या खालती सगळ्यांनी उघडा. शवासनात करताना 45 डिग्रीज किंवा थोडं तरी अंतर घ्या. पाम्स वरती फेसिंग ठेवा. हील साईडला झालेले आहेत, असे पाय ठेवू नका, रिलॅक्स मध्ये ठेवा. खालचा जबडा रिलॅक्स करा. डोळे मिटून घ्या, रिलॅक्स मध्ये, घट्ट दाबू नका. खालचा जबडा रिलॅक्स ठेवा. चेहऱ्याचे स्नायू, मानेचे स्नायू, खांद्याचे स्नायू, असं करता करता सगळे शरीराचे स्नायू एकदम ढिले करून टाका. थोडक्यात या शरीराला सोडून तुम्ही जरा शरीराच्या बाहेर पडताय अशी अनुभूती घ्या. म्हणजे इनॅक्टिव्हली, पॅसिव्हली सगळे स्नायू राहतील. कमरेचे, खुब्याचे सगळे स्नायू, बटक्सचे सगळे रिलॅक्स केलेले आहेत याची जाणीव ठेवा. काही जण सांगतात रिचर्ड मिलर सारखे की दुसऱ्याला आणा आणि त्याला त्याच्याकडून चेक करून घ्या. कुठलाही हात उचलून त्या हाताचं वजन 4 पट वाढलंय ना आणि तुम्ही पकडलेलं नाहीये, म्हणजे असा पकडून तर असा पडलेलाच आहे अगदी, अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करा म्हणतात ते. या शवासनात आल्यावर स्टिलनेस, स्तब्धतेचा अनुभव घ्या. डोळे शांत सैल मिटलेले ठेवा. डोळ्यावरती एखादा क्लॉथ घेतला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला जास्त उजेड येणार नाही. तर 4 वेळा घडी करून काळ्या रंगाचा घेतला तर जास्त चांगला. अशा ह्याच्यात आता श्वसनाकडे लक्ष द्या. पहिले खोलवर श्वास घ्या आणि मग हळुवारपणे श्वास घ्या आणि सोडा. इतका हळुवारपणे आणि स्लो घ्या की नाकातून गरम हवा बाहेर पडते याची जाणीव आली नाही पाहिजे.
इतक्या स्तब्धतेने हळुवारपणे श्वास घ्या आणि सोडा. आता आपण बॉडी रिलॅक्स केली आहे. बॉडी ॲडजस्टमेंट नंतर माइंड रिलॅक्स करतोय, कारण बॉडीचं मालक आहे मन आणि मनाचा मालक आहे प्राण. जेव्हा आपण श्वसन हळूवार आणि फाईन करतोय तेव्हा इनडायरेक्टली मन पण रिलॅक्स करतोय. आता आपण संकल्प धरूया, आजपासून प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वकपणे करण्याचा आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्याचा. या जाणीवपूर्वक जगण्याचं आपण निश्चय करूया. प्रत्येक क्षण जाणीवपूर्वकपणे जगण्याचा. आणि शरीर निरोगी ठेवण्याचा. आता आपले पूर्ण लक्ष उजव्या हाताच्या अंगठ्याकडे येऊ दे. तुमचा सगळा प्राण जो आहे, मन जे आहे, ते उजव्या हाताच्या अंगठ्यात जमा होऊ दे. हळूहळू आता उजव्या हाताच्या अंगठ्यातून ते उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटात, मग तिसऱ्या बोटात, चौथ्या बोटात, करंगळीत, तळ हातावर आणि हातातून वरती दंडाकडे, खांद्याकडे, आणि मग हळूहळू पोटाच्या बाजूनी उजव्या मांडीकडे आणि खालती उजव्या पायाच्या अंगठ्याकडे, मग दुसऱ्या बोटाकडे, तिसऱ्या बोटाकडे, चौथ्या बोटाकडे आणि पाचव्या बोटाकडे जाऊ दे. उजव्या पायाच्या पाचव्या बोटाकडून आपलं मन डाव्या हाताच्या अंगठ्याकडे येऊ दे. डाव्या हाताच्या दुसऱ्या बोटाकडे येऊ दे, तिसऱ्या बोटाकडे, चौथ्या बोटाकडे, करंगळीकडे आणि डाव्या हातातून वरती हळूहळू कोपरातून, खांद्यातून, छातीतून, पोटातून, मांडीतून डाव्या पायाच्या अंगठ्याकडे येऊ दे. डाव्या पायाच्या अंगठ्यातून ते दुसऱ्या बोटाकडे, तिसऱ्या बोटाकडे, चौथ्या बोटाकडे आणि पाचव्या बोटाकडे जाऊ दे. तिकडून ते दोन्ही पायाच्या टाचांकडे जाऊ दे. टाचांकडून ते पायाच्या पोटऱ्यांकडे जाऊ दे, काफ्सकडे. तिकडून मांडीच्या मागच्या भागात हॅमस्ट्रिंगकडे जाऊ दे. तिकडून ते बटॉक्स खुब्यांकडे जाऊ दे. लोअर बॅक, खालची पाठ, अप्पर बॅक, वरच्या पाठीकडे, मानेच्या मागच्या भागाकडे आणि हळूहळू डोक्याच्या मागच्या भागाकडे, टाळूकडे मन फिरू दे. तिकडून ते वरती येऊन कपाळाकडे, फोरहेडकडे येऊ दे. फोरहेडकडून दोन भुवयांकडून ते डोळ्यांच्या वरती स्थिरावू दे. तिकडून डोळ्यांच्या पापण्यांकडून, डोळ्यातून अलगद गालावरून नाकावरती येऊ दे. नाकावरून हळूहळू खालती ओठांवर येऊ दे. तिकडून ते हळूहळू हनवटीवर येऊन गळ्याकडे येऊ दे. गळ्याकडून ते छातीकडे येऊ दे. हळूहळू पोटाकडे येऊ दे. पोटाकडून हळूहळू मांडीच्या पुढच्या भागात क्वाड्रिसेप्सवरून गुडघ्याकडे येऊ दे. गुडघ्याकडून ते शिनबोन पायाच्या पुढच्या भागाकडे येऊन हे खालती थांबू दे. आता आपल्याकडे श्वसनाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आत घेतोय, बाहेर घेतोय, याच्याकडे फक्त लक्ष द्या. तो कंट्रोल करू नका, नियंत्रण करू नका. फक्त साक्षीदार म्हणून श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय, याच्याकडे फक्त लक्ष द्या.
श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. फक्त याच्याकडे लक्ष ठेवा. आता हळूहळू आपलं लक्ष दोन भुवयांच्या मध्ये थर्ड आय चक्रापासून पुढे असलेल्या काळ्या चिद आकाशाकडे जाऊ दे. तिथे आपण अशी कल्पनाशक्ती वापरून आपलं निरोगी शरीर, सुदृढ शरीर सकारात्मकपणे कार्य करताना बघूया आणि जाणीवपूर्वकपणे आपण प्रत्येक क्षण जगतोय त्याची अनुभूती घेऊया. आणि परत एकदा संकल्पाची उजळणी करूया आपल्या निरोगी तब्येतीकडे आणि जाणीवपूर्वकतेपणे, निश्चयपूर्वक, श्रद्धापूर्वक, सकारात्मकपणे आजच्या दिवसाकडे बघण्याचा आपण संकल्प धरूया. हा संकल्प धरून झाला. हळूहळू इतर कुठले आवाज येत आहेत तिकडे लक्ष वळवूया. पायाची बोटं आणि हाताची बोटं हळूहळू हलवायला सुरुवात करा. हळूहळू हात वरती घ्या, डोक्याच्या वरती, आणि आळस देतोय असे स्ट्रेच करा. गुडघे, पायाचे चवडे खालती स्ट्रेच करा. डोळ्यावरचा कपडा काढून कुशीवर वळा आणि मग हळूवारपणे उठून बसा. तेव्हा डोळे मिटलेलेच ठेवा. दोन्ही हात जवळ घ्या, उघडा आणि डोळे हाताकडे बघा. बसायला नाही, आजच्या कार्यक्रमाला आपण सांगता करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे दोषावे, दोषोनी मज द्यावे, बसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. तर ही योग निद्रा जी होती ती 30 ते 60 मिनिटं तुम्ही करू शकता. एका योग निद्रेत तुम्ही 4 तासांनी इतकी शक्ती मिळवू शकता. जास्त कॉन्शियसली तुम्ही रिलॅक्स झाल्यामुळे शरीराला जास्त प्रकारचा आराम मिळतो, जो कधी कधी झोपेत मिळत नाही. कारण तुम्ही मनाच्या खेळात गुंतलेले असता. इथे तुम्ही गायडेड मेडिटेशन मध्ये मनातले विचार कमीत कमी केलेले असतात, त्यामुळे जास्त रेस्ट देऊन जाते. धन्यवाद.